एका बाजूला जिल्ह्याचं नाव बदलायचं आणि अहिल्यानगर नाव ठेवायचं, एका बाजूला अहिल्याबाईचा धर्मांधतेसाठी वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला कपटीपणा दाखवून त्यांचं मणिकर्णिका घाट पाडायचा. हे खूप मोठं षडयंत्र आहे. हा आपण जातीपातीमध्ये थोर महापुरुषांना वाटून घेतल्यामुळं ही त्यांची पोळी भाजू राहिली. शिवरायांची बदनामी केली. आपण काय म्हणलो, ते मराठ्यांची बघू ते, आपल्याला काय करायचं आपली नाहीये. महात्मा फुलेंची बदनामी केली, ती महाराजांची, आपल्याला काय करायचं. आंबेडकरांचे फोटो जाळले, आपल्याला काय करायचं, ते महाराजांची. अहिल्याबाईचं मणिकर्णिका पाडलं, आपल्याला काय करायचं, ते धनगरांची. अरे बहुजन म्हणून एकत्र या तुम्ही. आपल्याला विखुरले नाही जातीपातीमध्ये, आपण थोर महापुरुष मग वाटून घेतले जातीपातीमध्ये. त्याच्यामुळे या सत्ताधाऱ्यांचं सगळं भागू राहिले आणि ते आपल्या मनामध्ये आपल्या थोर महापुरुषाला बदनाम करू राहिले, आपल्या मनातून त्यांचं चारित्र्य हनन करू राहिले, आपल्या मनामध्ये त्यांची जागा कमी करू राहिले. म्हणजे आपण धर्मांधतेसाठी त्यांच्यासाठी लढायला तयार आणि आपल्याला त्या गोष्टी आपल्या मनात त्या बिंबवल्या का ते त्यांची सत्तेची खुर्ची पक्की होणार. अरे बहुजनांनो, संविधानासाठी एकत्र या, संविधानिक न्याय हक्क अधिकारासाठी एकत्र या, त्याच्यासाठी लढा. यांच्या ह्या धर्मांधतेच्या गोष्टीसाठी आणि जातीपातीच्या गोष्टीसाठी लढू नका. आपण संविधानासाठी लढायला हवं. नमो बुद्धाय, जय शिवराय, क्रांतिकारी, जय भीम.